मद्यपान म्हणजे मनोविकार, दारू सोडण्याचा करा निर्धार, आरोग्याची धरू साथ, मद्यपानावर करू मात, दारू सोडा जीवन वाचवा अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून नशामुक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश तरुणाईतर्फे देण्यात आला। सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिकाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता पुढाकार घेत दूध वाटप केले। सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नरे पोलीस स्टेशनतर्फे दारू सोडा दूध प्या अभियान राबविण्यात आले। यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती प्रभावती ताई भूमकर, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायंगडे, नरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चौहान, माजी नगरसेवक हरिदास चरवड, पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे, भूपेश साळुंखे, संतोष भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बरकड, सागर कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व नरे पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मागील 14 वर्षापासून आपण दारू सोडा दूध प्या उपक्रम राबवत आहोत। खरं तर दुर्दैवी आहे की आमच्यासारख्या शिक्षण संस्थेला दारू सोडा दूध प्या सारखा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागतोय। आज 2026 मध्ये पदार्पण करत असताना 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये 35 वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या हे 80 कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि या 80 कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे। हे बलवान आणि बलशाली पाहिजेत। बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, करी कणकण करी बांधिले, जन सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले। साने गुरुजींच्या स्वप्नातला बलवान आणि बलशाली भारत घडवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतोय। जे हजारो लाखो करोडो युवकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून आपले प्राण त्यागले आणि आज सुद्धा जी लोक सरहदेवरती स्वतःचं प्राण त्या ठिकाणी त्यागण्यासाठी तयार आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करतायत, या सगळ्या गोष्टीची जाणीव या आमच्या युवकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतोय। आज हा 3 ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ 1000 लिटरच्या आसपास दूध आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय। हा कार्यक्रम तसा घेणं दुर्दैवी आहे। मला असं वाटतं लवकरात लवकर कार्यक्रम त्या ठिकाणी तो बंद व्हावा आणि आमची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी व्यसनापासून लांब जावी हीच आमची आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। मी सौ प्रभावती एकनाथ भूमकर, हवेली तालुक्याच्या माजी सभापती। माझ्या नरे गावामध्ये गेले 10 ते 15 वर्ष होत आली। जाधव ग्रुप या ग्रुप मार्फत दूध वाटपाचा कार्यक्रम, दूध प्या आणि दारू सोडा हा उपक्रम घेतला जातो आणि ह्या जाधव ग्रुपचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य सुधाकर जाधव सर असतील, शार्दूल सर असतील, आमच्या जाधव वहिनी असतील। हा एक इन्स्टिट्यूट नुसतं शिक्षणापुरतं नाही तर एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवतात दरवर्षी। असे बरेच उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमातला एक भाग म्हणजे आज आपला हा 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी एक दारू सोडा आणि दूध प्या हा एक लोकांना संदेश याच्यामध्ये ते देत असतात आणि एक समाजाची एक बांधिलकी म्हणून समाजापर्यंत पोहोचण्याचं काम सर करीत असतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत। जाधवर सरांनी अतिशय चांगला उपक्रम मागील 14 ते 15 वर्षापासून ते राबवत आहेत। या वर्षी मी दुसऱ्यांदा या उपक्रमाला हजेरी दिलेली आहे। दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमाला हजेरी लावणं म्हणजे त्यांनी आम्हाला बोलवणं याच्यासाठी मी त्यांचे आभारी मानले। लोकांसाठी एवढंच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारची नशा असू दे, ड्रग्ज असतील, दारू असेल, बाकी कोणत्याही प्रकारची नशा ही समाजासाठी घातकच आहे। जे लहान मुलांना घेऊन, लहान मुलींना, आता त्यांनी शाळेतल्या मुलींना पण या ठिकाणी आणलेलं आहे। असे उपक्रम घेऊन समाजामध्ये जास्तीत जास्त त्यांनी असा संदेश देण्याचा प्रयत्न करतात की कुठलीही नशा ही वाईटच आहे। नशेमुळे कोणाचंही चांगलं होत नाही, नशेमुळे हे वाईटच होतं। त्यामुळे समाजामध्ये सुदृढ समाज जर करायचा असेल तर ही नशा बंदच झाली पाहिजे। त्याच्यासाठी जे काही जाधवसर प्रयत्न करतायत, पोलिसांना घेऊन सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी, नरे पोलीस स्टेशनचे अधिकारी, नांदेड सिटीचे पोलीस अधिकारी हे जे सगळे या ठिकाणी हजर आहेत, तो इतका चांगला उपक्रम आहे। यासाठीच आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। थँक्यू। मी पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, नरे पोलीस स्टेशन।
31 डिसेंबरच्या अनुषंगाने जाधव इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जनतेला म्हणजे आता हा कार्यक्रम ते मागील 15 वर्षापासून चालवत आहेत. अत्यंत स्तुत्य कार्यक्रम ते राबवत आहेत. त्यांच्याकडनं हा जो संदेश आहे की दारू पिण्यापेक्षा तुम्ही दूध प्या, दूध पिऊन आपली स्वतःची इम्युनिटी वाढवा, त्यानंतर आपली तब्येत सांभाळा, त्यानंतर आपली जी पुढची पिढी किंवा यंग तरुणी यांच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा याची मोठ्या प्रमाणात वाढते किंवा चालना मिळते. अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे ते राबवत आहेत आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह संदेश हा जनसामान्यापर्यंत जातो आहे. हा एकदम अतिशय चांगल्या रीतीचा कार्यक्रम आहे तो त्यांनी राबवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. 15 वर्षापासून सामाजिक कामामध्ये सतत उपक्रम राबवत असतात. सर आम्हाला दरवर्षी या उपक्रमाला बोलवतात. मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा पवारसाहेब पक्षाचा उपाध्यक्ष आहे. आज मी कुठल्याही याच्यामध्ये राजकीयाने आलेलो नाही आहे, परंतु सरांच्या या उपक्रमाला माझा नेहमी पाठिंबा असतो. जाधव कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे दारू सोडा आणि दूध प्या, हा खरंच खूप प्रशंसनीय कार्यक्रम आहे. आणि आपण बघताय की इथे सगळ्यात जास्त महिलांची उपस्थिती आहे. दारूमुळे सगळ्यात जास्त जे सफर करावं लागतं किंवा जो त्रास होतो तो कौटुंबिक स्तरावरती महिलांना आणि त्यांच्या म्हणजे जे ड्रिंक करतात असे पुरुष यांच्या पत्नी आणि मुलांना याच्यातनं जास्ती जावं लागतं. आम्ही रोजच्या याच्यात बघत असतो पोलीस स्टेशनला दैनंदिन आयुष्यात आमच्या की महिलांच्या जास्ती तक्रारी असतात पुरुषांबद्दल. हा जो उपक्रम यांनी राबवला हा खूपच प्रशंसनीय आहे आणि असेच उपक्रम यांनी भविष्यात राबवावे असं मी त्यांना शुभेच्छा देईन. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हा जो आमचा शैक्षणिक समूह आहे, गेल्या 15 वर्षापासून आम्ही दारू सोडा दूध प्या हा कार्यक्रम घेत आहोत. हा कार्यक्रम घेत असताना मनामध्ये हीच एक इच्छा आहे की वर्षाचा शुभारंभ रात्री 12 नंतर होणार आहे. हे वर्ष संपलेलं आहे, त्याचा शेवटची संध्या आज आहे आणि अशा वेळेला नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक तरुण तरुणी हे व्यसनाधीन होत आहेत. त्यांच्यापर्यंत संदेश गेला पाहिजे. या पूर्वसंध्येला नवीन वर्षाच्या आम्ही लोकांना हा संदेश देत आहोत की दारू पिऊन किंवा व्यसन करून आपल्या स्वतःचे शरीर नष्ट न करता दूध पिऊन ते दष्टपुष्ट करा. या पूर्वसंध्येला सगळ्यांनी दारू किंवा सगळ्या व्यसनापासून दूर राहावं हा युवकांना संदेश मी या ठिकाणी देत आहे. आणि सगळ्यांनी नवीन वर्षाचं स्वागत हे दूध पिऊन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.